मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, घरकुलची फायनल यादी आली आहे, म्हणायला लागलेली आहेत, पण तुमचं नाव त्या यादीत आहे का हे पाहण्यासाठी आता ग्रामपंचायतचे चक्रा मारण्याची गरज नाही. तुमच्या हातातल्या मोबाईलवरूनच घर बसल्या ही यादी आपल्याला पाहता येतं. तुमचं नाव, यादीतील क्रमांक आणि तुमची माहिती कुठे दिसते हे सगळं मी आज तुम्हाला लाईव्ह अगदी सोप्या भाषेमध्ये दाखवणार आहे. एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचं नाव घरकुलच्या यादीत आहे की नाही ते आजच तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला दिसतं. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून. मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये PMAYZ.nic.in या नावाने सर्च करा. व्यवस्थित समजून घ्या. पूर्ण सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. पहिली वेबसाईट दिसेल PMAYZ नावाची, यावरती टच करा. व्यवस्थित समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. यावरती टच केल्याबरोबर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला आहे. याच पोर्टलवरून अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्याला यादी पाहता येतं. कशा पद्धतीने यादी पाहावी याबद्दल व्यवस्थित माहिती समजून घ्या. या ठिकाणी 3 रेषा दिसत आहेत. तुमच्या मोबाईलच्या उजव्या साईडला बाण मी या ठिकाणी मारत आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा याच पद्धतीने ओपन करायचं आहे. यावरती टच केल्याबरोबर यामध्ये दुसऱ्या नंबरला एक ऑप्शन आहे आवास सॉफ्ट नावाचा. यामध्ये तुम्हाला एक दुसरा ऑप्शन येईल, त्यावरती टच करा. टच केल्यानंतर यामध्ये 2 ते 3 ऑप्शन दिसतील. डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे दुसऱ्या नंबरला, यावरती इथे टच करायचं आहे. यावरती टच केल्याबरोबर तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. या पेजवरून आता आपल्याला यादी काही सेकंदाच्या आत डाउनलोड करता येतं. यामध्ये काही फोल्डर दिलेले आहेत. सर्वात शेवटी इथे यायचं आहे, त्यावरून दुसऱ्या नंबरला म्हणजे खालून दुसऱ्या नंबरला एक पेज आहे, फोल्डर आहे. यावरती यायचं आहे सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचा. एच नावाचा जो फोल्डर आहे सोशल ऑडिट रिपोर्ट, या ठिकाणी पहा. यामध्ये 1 नंबरला ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन. ज्या लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, डिटेल्स जे काही बेनिफिशरीचं आहे, इथं नाव आलं म्हणजे घरकुलचा पहिला हप्ता त्या लाभार्थ्यांना कन्फर्म जमा होणार, हे तुमच्या लक्षात असू द्या. आता त्यावरती टच केल्याबरोबर सिलेक्शन फिल्टरमध्ये तुम्हाला काही माहिती भरायचं आहे. सर्वप्रथम आपला राज्य निवडायचं आहे, त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे, त्यानंतर जो काही आपली ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत निवडायची आहे. व्यवस्थित माहिती समजून घ्या. इथं सिक्युरिटीसाठी मी काही भाग ब्लर करेन, तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही, परंतु तुमच्या मोबाईलमध्ये हे सर्व दिसेल हे मात्र नक्की आहे. आता मी सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित एक एक टच करून घेतो. आता ग्रामपंचायत सिलेक्ट केलाय मी, आता वर्ष इथे सिलेक्ट करतो. सर्वप्रथम 2026-27 ला टच करून बघूया, त्यानंतर योजना निवडूया. आता भरपूर अशा योजना आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 1 नंबरला टच करूया. यावरती टच केल्याबरोबर नो डाटा फाउंड दाखवेल. बघा या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, म्हणजे डाटा या ठिकाणी दाखवला जात नाही, कारण 2026-27 ही अपडेटेड यादी कोणत्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यासाठी परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे, परत वर्ष सिलेक्ट करायचं आहे 2025-26. त्याला इथे सिलेक्ट केल्याबरोबर परत योजना निवडा. इथं तुम्हाला आता यादी पाहण्यासाठी मिळेल. आता यादी तुम्हाला 2 पद्धतीने डाउनलोड करता येईल. एक तर एक्सेल पद्धतीने डाउनलोड करता येईल आणि एक तर PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये यादी डाउनलोड करता येईल. आता शक्यतो PDF कोणत्याही लाभार्थ्यांच्या मोबाईलमध्ये ओपन होते, त्यासाठी PDF वरती टच करा. परत एकदा डाउनलोडला टच करा. डाउनलोडला टच केल्याबरोबर आता काही लाभार्थ्यांची यादी डायरेक्ट ओपन होते, परंतु काही लाभार्थ्यांची यादी डायरेक्ट ओपन होत नाही. तर या ठिकाणी 3 डॉट दिसत आहे, त्यावरती टच करा. डाउनलोड नावाचा एक ऑप्शन आहे यामध्ये, यावरती टच करा. टच केल्याबरोबर 1 नंबरला तुमची यादी या ठिकाणी दिसेल. बघा 1 नंबरला बेनिफिशरी डिटेल्सची, त्यावरती टच करा. टच केल्याबरोबर ही पहा यादी. तुमच्या गावातील किती लाभार्थ्यांना घरकुल मिळालेला आहे, किती लाभार्थ्यांचा पहिला हप्ता जमा झालाय, किती लाभार्थ्यांना आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत, सर्व डिटेल्स यामध्ये आहे. ज्यांचं घरकुलचं नाव आलेलं आहे, इथून पुढे आता त्यांचा 15,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार आहे. त्या लाभार्थ्यांची सुद्धा या यादीमध्ये नाव आला तर ही फायनल यादी आहे. याच पद्धतीने प्रत्येक गावाची यादी सहज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता, पाहू शकता. कोणालाही 1 रुपया देण्याची गरज नाही. सध्या PWL यादीचं व्हेरिफिकेशन चालू आहे. या संदर्भात मी सविस्तर माहिती दिलेली आहे. धन्यवाद.